कुठे गेला हा ब्रुनो? कुठे गायब होतात? एक आहे खाली बसलेला, आपला डाकू खाली बसलाय. अरे एक एक त्या साईडला बसला आणि एक ह्या साईडला बसलाय. ओ माय गॉड, सो क्यूट माय डिअर. हे बघा, आता मित्रांनो 10:30 वाजलेत. 10:30 वाजून गेले. हा 10:30 वाजलेत. यस, पहा किती ऊन आहे आमच्याकडे. अहो, थांब थांब थांब, काय थांबणार आहे का ते. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. हा, चला 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 पटापट. कोणीतरी आलं होतं म्हणून मी एवढं बाहेर आले. हे दोघं भुंकत होती नुसती अंगावर जाऊन जाऊन. आता काय कोणी दिसत नाही, गेले असतील. ह्या विहिरीवरती ना जाळे टाकायला येतात. मला असं वाटतं त्यांना अडवावं. मला म्हणतात जाऊन दे, काय बोलू नको. आमची जाऊबाई पण म्हणतात काय बोलू नको, हे पण म्हणतात काय बोलू नको. त्याला मग का त्याच्या बापाची विहीर आहे का? आमच्या रानातली विहीर आहे ना. का प्राण्यांना पकडतो, सॉरी का पक्ष्यांना पकडतो. त्यांचा जीव नाही का फडफड करतात, सुटण्याचा प्रयत्न करतात. एखाद्याशी बोलावं असं वाटतं, पण माझा योग येत नाही. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात. चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका. हो मेरा जाने बहार आ गया. आमचा चिमा पाहतो का गा? तुला सावली नाहीये म्हणून का? कधी पाऊस पडणार आणि कधी हे खडबड खडबड खडबड, कधी क्लीन म्हणजे असं काय म्हणतात त्याला, असं लेवल कधी होणार आहे, कधी पाऊस पडणार आहे. ते वरती झाली लेवल, पाणी पाईपाने सोडून सोडून, आणि ह्याच्यामध्ये सगळं गुंतो कचरा. पण जाऊन त्या झाडायचंच वाचतं. जिथे जिथे शेण तिथं तिथं असं असं झाडून जमा करतो. हलक्या हलक्या हाताने चिंचेचा पाला जमा होतो. बसायचं नाही का? शपथ घेतली का उभं राहायची? शपथ घेतली उभं राहायची. आम्ही इथे आल्या गॅस ट्रान्सपोर्ट गॅसचं सिलेंडर करायला गेलो होतो जामखेडला. तेव्हा मी स्वतःच काम करायचे. मी काहीच काम कोणाला सांगत नाही. काही पण असू दे, आपलं आपणच करायचं. काहीही असो, रेशनिंग कार्डापर्यंत काही पण असो, कोणाला सांगायचं नाही, आपलं आपण जायचं. मग आपल्याला माहिती कशी होणार? मग तेव्हा ना हे झाड तिथे होतं आणि मला हे झाड फार आवडलं. असं एकदम आंब्याचं झाडासारखं डेरेदार, असं गोल पूर्ण राऊंड असं घेरलेला. मी म्हटलं हे कशाचं आहे? ते म्हणाले चाफा. मी म्हटलं असं पण चाफा आहे का? ते म्हणाले हो मॅडम, हा पण चाफाच आहे. आपला ऑलरेडी बघा तो चाफा आहे. त्याला म्हणतात ना, त्या चापाले पानं कमी असतात, काही काही ठिकाणी पाणीच नसतात. म्हण आहे ना, पानांनी साथ सोडली पण पट्ट्याने बहरनं नाही सोडलं, शेवटी फुलं लागली असं. तर मी म्हटलं एक फांदी देता का सर याची? हो हो मॅडम, घ्या ना. लगेच तो आलाच धावत धावत कोयता घेऊन आलं, कटकन कापलं, लगेच आपल्याला दिलं आणि आपण गाडीच्या पुढे असं घेऊन आलोत. एवढं रोपतो, एकच फांदी होती, एकच ही अशी एकच छोटीशी, ती आणून लावली. तर हे पण असं गोल डेरेदार होणार आहे, व्हायला लागलं बघा. ह्याने इथपर्यंत जागा घेतली, हळूहळू असंच होईल. आणि खूप छान असं गोल डेरेदार वृक्ष आणि पांढरी शुभ्र फुलं, लांब असं एकदम छान होतात. फुलांच्या पाकळ्या पण ह्याच्या वेगळ्या आहेत. ह्याच्यामध्ये पण पिवळा डाग आहे, पण कळत नाही, हलकंसं असतो मध्ये. आणि त्या चाप्याला जरा जास्त कळतो. उन्हाळ्यामध्ये सुद्धा चक्क मोगरा फुललाय पहा तिकडे. ए घुंगरू बाबू, बसत नाही तो सोन्या? अरे बाळा, बसत नाही बावी माझी, बसत नाही तो खाली का? का नाही बसत? इकडे बघ ना, इकडे बघ ना, इकडे बघ ना. काय नाही, गरीब आहे. शुभ्रा पण नाही मारत बरं का. असं फक्त ते गोमूत्र आपल्याला हवं असेल तेव्हा तिची नाटकं असतात आणि ते जवळ येऊन देत नाही, पायाला आता मारते. सांगतेस काय सांगतेस सांग. बघा पहा मित्रांनो, तुमच्याशी बोलते बा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपल्याला पार्टी करायची. आपले 1K झालेत ना, म्हणून आपल्याला पार्टी करायची. शांत बसते का? शांत बसते का? बसते का? हे फुलं लावू का तुझ्या कानाला इथे? डुल्लू बाई डुल्लू. ती तर फार गरीब आहे, ती पण फार गरीब आहे. गरीब आहेत आपल्याला, पण एकमेकांना अरे बाप रे, एकदम असे उडूनच मारतात. शुभ्रा पण मारते हिला, ही पण मारते तिकडं तिला. यांचा कांदा निघलाय, आमच्या शेजाऱ्यांचा कांदा निघाला. काय माहिती किती कांदा आहेत. कट्टे दिसतात, मग 20-25 गोण्या दिसतात का दुसरं काय माहिती, मला काही दिसत नाही.
आता उन्हाळ्याचं काम असं असं आपण असं घरात बसतो ना मित्रांनो, म्हणून आपल्याला असं वाटतं आता उन्हाळ्याचं काय कामाला नको, बाहेर निघायला नको. पण जो व्यक्ती काम करतो ना त्याला ऊन नाही लागत, कामामध्ये ऊन लागत नाही. व्यस्त असतं ना कामामध्ये, आपल्यासारखं कधीतरी एकदा जायचं म्हटलं की असं होतं. आणि रात्री पण झोपलं असं उन्हात एक दिवस गेले ना मला 2-3 दिवस मला कसं तरी होतं बरं का. पण मला रात्री पण झोपलं तरी ऊन लागतं. कधी कधी मी म्हणते मला फार ऊन लागते, चादर घेते. मला लक्षात येतं की अरे आता ही आपण तर झोपलोय, आता ही तर रात्र आहे. होतं बरं का असं. तुम्हाला होतं का असं? नाही होत. पाच सावलीला आलं किती छान वाटतं. चला तर मित्रांनो, मी मिराताई तुमची रजा घेते, मी तो सांगते. पण पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो, बाय मित्रांनो.